महाराष्ट्रातल्या प्रचार सभा रद्द करून अमित शहा तातडीने दिल्लीला रवाना झाले। महाराष्ट्रातल्या प्रचारासाठी अवघे 3 दिवस उरले असताना शहा महाराष्ट्र दौरा रद्द करून दिल्लीला परत गेलेत। काल संध्याकाळी अमित शहा नागपूरमध्ये पोहोचले होते आणि अमित शहांच्या प्रचार सभा का रद्द झाल्या हे अजूनही कळू शकलेले नाहीये। नागपूरमध्ये 2, वर्धा आणि गडचिरोलीमध्ये 1 अशा 4 सभा आयोजित करण्यात आल्या होत्या, पण या 4ही सभा रद्द करण्यात आल्यात। सकाळी 11 वाजताच्या सुमारास गडचिरोलीला जाण्याऐवजी अमित शहा थेट दिल्लीला गेलेले। शेवटचे काही तास, शेवटचे काही दिवस प्रचारासाठी उरलेले असताना अमित शहांनी त्यांचा दौरा नेमका का रद्द केला हे अजूनही कळू शकलेलं नाही। महाराष्ट्रामध्ये गावोगावी जाऊन प्रचार करण्यावरती सर्वपक्षीय नेते भर देत असताना प्रचार सभांचा धडाका सुरू असताना आणि त्यातही आज प्रचाराचा सुपर संडे असताना महत्त्वाच्या 4 सभा अमित शहांनी नेमक्या रद्द का केल्या, अचानक दिल्लीला का गेले हे अजूनही कळू शकलेलं नाहीये। रजत वशिष्ठ आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, खरं तर आज प्रचाराचा सुपर संडे म्हटला जातोय, पण अशाच 4 सभा अमित शहांनी रद्द का केल्या, नेमकं काय घडलंय? नक्कीच विदर्भातील ह्या 4 सभा होत्या आणि भाजपच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ह्या 4 सभा होत्या। मात्र सकाळी 9च्या सुमारास अमित शहा नागपुरातून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहे। सध्या ते दिल्लीत पोहोचलेही असतील, मात्र ते नेमके अचानक दिल्लीला का गेलेले आहे याची स्पष्टता नागपूरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नाही। मात्र ज्या 4 ठिकाणी अमित शहा यांच्या सभा होणार होत्या त्या 4ही ठिकाणी आज भाजपच्या सभा होणार आहे आणि अमित शहा यांच्याऐवजी स्मृती इराणी त्या 4ही ठिकाणी सभांना संबोधित करणार आहे, असं नागपुरात भाजपच्या वतीने सांगण्यात आलंय। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।